लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? नमस्कार दादा. सरकारची एक स्कीम आलेली आहे नवीन, त्याबद्दल थोडी मी तुम्हाला माहिती द्यायला आलेली. स्कीम? कोणती स्कीम? सरकार एक सर्वे करतोय. ज्या घरामध्ये बेवडे, खावडे, नाशा करणारे गंजेडी लोक आहेत ना, त्यासाठी सरकार त्या लोकांना प्रत्येकी 1-1 लाख रुपये देणार आहे. काय बात करता? अहो या साहेब, तुम्ही एकदम बरोबर घरात आलेले आहे. हे घर आहे ना अट्टल बेवडबाज घर आहे. संपली वाटतं दारू. हे बघा, सगळ्यात मोठा अट्टलबाज बेवडा. हे आमचे पिताश्री. लोक सकाळी ग्रीन टीने सुरुवात करतात आणि हे आमचं म्हातारड 9 टीने सुरुवात करते. बरं साहेब, तुम्हाला काही चहा कॉफी? नाही नको 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 चहा वगैरे. काय तुमच्या घरातला पहिला बेवडा तर दिसलाच मला. काय सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं दारूच पित असतो काही? हा, मी बोललो ना तुम्हाला अट्टल बेवडेबाजी म्हणून. अहो त्या लिव्हरवर सुद्धा आली दारू पिऊ पिऊ, पण तरी म्हातारा आमचं दारू पितच आहे. काय करायचं आता? बरं, ह्यांच्याशिवाय अजून कोण आहे घरामध्ये बेवड? आमचे बंधू, आमचे थोरले बंधू. कुठे गेलेत ते? आता दारू प्यायलाच गेलाय तू. खायला काम धंदे करतो का नाही तुझा भाऊ? काम धंदे काय आम्ही करतच नाही भाऊ. आमच्या बापजादांनी मरणाची प्रॉपर्टी कमवून ठेवलेली. नुसतं सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं दारू पितात आमच्या घरात. हा, बरं मग तू दारू पितो का नाही? अहो मी पण दारुडाच आहे राव साहेब. अहो रातभर दारू पित होतो. माझं डोकं अख्खं आहे ना जाम झाले, पूर्ण हँगवर बसलं डोक्यात. आता मी थोडासा एक उतारा घेणार, हे मी उतारावर बसून आणि मग दिवसभर दारू पित बसणार. हा, बरं बाबा, ह्याच्यावरून तर कळतं तुमचं अख्खं घाटार बेवडे. मग मी तुम्हाला बोललो होतो ना, आमच्यासारखं बेवढं घर तुम्हाला कुठे भेटणारच नाही. बरं साहेब, मग बघा तेवढं काय पैशाचं काय. हा, आम्हाला काय भेटतील का नाही पैसे मिशे काय बघा. बरं एक काम कर, तू माझा मोबाईल काढ त्याच्यातून आणि शेवटचा नंबर डायल कर. शेवटचं का? हा बघ. अभी मजा आएगा ना भिड़ो. कोण, संतोष का? हो त्यांना. करा साहेब. हॅलो पप्पा, काय मस्त पोरग बघितलं माझ्या बहिणीसाठी तुम्ही. अहो यांचं अख्खं घरदार बेवडे हो. अहो काय ते पोरग तर डबल बेवडे, काय त्याला हक्क का काय? तुम्ही अशा घरात माझी बहीण देणार होता का? आत्ताच्या आता हे लग्न मोडून टाकतो मी, आताच सांगतोय.